नमस्कार, मी सौ सिया महाबळ तुमचे स्वागत करते माझ्या चॅनलवर. आपण वाल्मिकी रामायणाचा मराठी अनुवाद ह्या ग्रंथाचा खंड 4 वाचत आहोत. या खंडातल्या युद्धकांड हा महत्त्वाचा भाग आपण वाचताना आता आपण प्रभू राम आणि राक्षस रावण यांच्या घनघोर युद्धाचे वर्णन आणि रावणाचा मृत्यू याचे वर्णन आज उद्या परवाच्या सर्गामधून वाचणार आहोत. प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या कारणासाठी झाला ते कारण म्हणजे रावणवध, पापाचारी रावणाचा अंत करणे, त्रस्त जनतेचे रावण आणि रावणासारख्या अनेक दुष्ट प्रवृत्तींपासून रक्षण करणे, माता सीतेला परत मिळवणे ही कार्य त्यांना पार पाडायची होती. रघुकुलनंदन रामांच्या आयुष्यातला रावणवध हा खूप महत्त्वाचा आणि महान पराक्रमाचा हा टप्पा. रावण प्रचंड शक्तिशाली होता. युद्धात तो 10 तोंडे असलेला आणि 20 हात असलेला भयंकर राक्षस दशानन रावण होत असे आणि प्रभू श्रीराम मात्र सात्विक वृत्ती असलेले एक युद्ध निपुण, सर्व शस्त्रास्त्रांचे जाणकार आणि तितकेच पराक्रमी योद्धा होते. देव, दानव, यक्ष, गंधर्व, आकाश, पाताळ आणि पृथ्वीवरही दहशत गाजवणाऱ्या रावणाला मारणे सोपे नव्हते. परंतु अहोरात्र रात्रंदिवस एक क्षणभरही न थांबता, युद्धविराम न घेता रावणाशी घनघोर युद्ध करत करत शेवटी अगस्त्य मुनींनी दिलेल्या अमोघ नावाच्या बाणाने प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा कसा वध केला याचे रोमांचकारी थरारक वर्णन आपण ऐकूया. वाल्मिकींनी याचे खूप छान वर्णन केले आहे. सुरू करूया आता आजचा 13वा सर्ग वाचायला. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण आता 13वा सर्ग वाचायला सुरू करूया. रावणाचा तो ध्वज तुटून पृथ्वीवर पडला. आपल्या ध्वजाचा विध्वंस झालेला पाहून महाबली रावण क्रोधाने पेटून उठला. अमरशामुळे तो प्रतिपक्षाला जाळतो की काय असे वाटू लागले. रोषाच्या आहारी जाऊन तो बाणांचा वर्षाव करू लागला. रावणाने आपल्या तेजस्वी बाणांनी श्रीरामचंद्रांच्या घोड्यांना घायाळ करण्यास सुरुवात केली, परंतु ते घोडे दिव्य होते म्हणून ते गडबडले नाहीत आणि आपल्या स्थानापासून विचलितही झाले नाहीत. ते पूर्ववत स्वस्थ चित्ताने उभे राहिले, जणू त्यांच्यावर कमळांच्या देठांनी प्रहार केला होता. ते घोडे न घाबरलेले पाहून रावणाचा क्रोध आणखीनच वाढला. तो पुन्हा बाणांचा वर्षाव करू लागला. गदा, चक्रे, परिघ, मुसळे, पर्वत शिखरे, वृक्ष, शूल, परशु तसेच माया निर्मित इतर शस्त्रांची वृष्टी करू लागला. त्याने मनापासून न थकता हजारो बाण सोडले. युद्धस्थळी होणारा अनेक शस्त्रांचा तो विशाल पाऊस मोठा, भयानक, तुमुल, त्रासजनक आणि भयंकर कोलाहल निर्माण करणारा होता. तो शस्त्र वर्षाव श्रीरामांचा रथ सोडून सगळीकडून वानरसेनेवर पडू लागला. दशमुख रावणाने प्राणांचा मोह सोडून बाण सोडण्यास सुरुवात केली आणि आपल्या सहायकांनी तेथील आकाश टाकोटाक भरून टाकले. त्यानंतर रणभूमीवर रावणाला बाण सोडण्यासाठी अधिक परिश्रम करताना पाहून श्रीरामचंद्रांनी हसल्यासारखे करीत तीक्ष्ण बाणांचे संधान केले. त्यांनी शेकडो हजारोंच्या संख्येने बाण सोडले. ते बाण पाहून रावणाने पुन्हा बाणांचा वर्षाव केला आणि आकाश इतके भरून टाकले की त्यात
तीळ ठेवण्यासही जागा उरली नाही. त्या दोघांकडून केल्या गेलेल्या चमकदार बाणांच्या वर्षावाने तेथील प्रकाशमान आकाश बाणबद्ध झाले. त्यामुळे ते दुसऱ्याच आकाशासारखे भासू लागले. त्यांचा सोडलेला कोणताही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नव्हता, लक्ष्यवेधी केल्याशिवाय थांबत नव्हता, तसेच निष्फळही होत नव्हता. अशा प्रकारे युद्धात शस्त्रवर्षाव करणाऱ्या श्रीरामांचे आणि रावणाचे बाण जेव्हा एकमेकांवर आदळत होते, नष्ट होऊन पृथ्वीवर कोसळत होते, तेव्हा ते दोन्ही योद्धे डावी उजवीकडून प्रहार करताना निरंतर युद्ध करीत राहिले. त्यांनी आपल्या भयंकर बाणांनी आकाश इतके भरून टाकले की जणू त्यात श्वास घ्यायलाही जागा राहिली नाही. श्रीरामचंद्रांनी रावणाचे घोडे आणि रावणाने श्रीरामाचे घोडे घायाळ केले. ते दोन एकमेकांच्या प्रहारांची परतफेड करीत परस्परांवर आघात करीत राहिले. अशा प्रकारे ते दोघे अत्यंत क्रोधाविष्ट होऊन उत्तम रीतीचे युद्ध करीत राहिले. 2 घटकांपर्यंत त्या दोघात अंगावर रोमांच उभे करणारे असे भयंकर युद्ध झाले. अशा प्रकारे युद्धमग्न झालेल्या श्रीरामांना आणि रावणाला सर्व प्राणी विस्मयचकित होऊन निहाळू लागले. त्या दोघांचे ते श्रेष्ठ रथ युद्धभूमीवर अत्यंत क्रोधपूर्वक एकमेकांना त्रस्त करीत एकमेकांवर धावून जाऊ लागले. एकमेकांच्या वधासाठी प्रयत्नशील असलेले ते दोन्ही वीर मोठे भयानक वाटत होते. त्या दोघांचे सारथी कधी रथ गोल फिरवीत पुढे जात होते, तर कधी सरळ मार्गाने रथ पळवीत होते, तर कधी रथ पुढे घेऊन जात मागे फिरवीत होते. अशा प्रकारे ते दोघे आपला रथ हाकण्यात विविध प्रकारच्या कौशल्यांची चुणूक दाखवू लागले. श्रीराम रावणाला पीडित करू लागले आणि रावण श्रीरामांना त्रस्त करू लागला. अशा प्रकारे युद्धविषयक प्रवृत्ती आणि निवृत्तीत ते दोघे अनुरूप अशा अतिवेगाचा आश्रय घेत होते. बाणसमूहांचा वर्षाव करणाऱ्या त्या 2 वीरांचे ते श्रेष्ठ रथ पाण्याच्या धारा वर्षवणाऱ्या 2 जलधारांसारखे युद्धभूमीत संचार करीत होते. ते दोन्ही रथ युद्धस्थळी तरतऱ्हांच्या गतींचे प्रदर्शन केल्यानंतर पुन्हा समोरासमोर येऊन उभे ठाकले. त्यावेळी तेथे उभे असलेल्या 2 रथांचे युगंधरांना घोड्यांची तोंडे प्रतिपक्षी घोड्यांच्या तोंडांना तसेच पताकांना थेट भिडल्या. त्यानंतर श्रीरामांनी आपल्या धनुष्यातून सुटलेल्या 4 तीक्ष्ण बाणांनी रावणाच्या 4 तेजस्वी घोड्यांना मागे सरकण्यास विवश केले. घोडे पाठीमागे हटल्यावर दशमुख रावण क्रोधावश झाला आणि श्रीरामांवर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करू लागला. बलवान दशाननाद्वारे ते अत्यंत घायाळ होऊनही श्री रघुनाथांच्या चेहऱ्यावर शिणवटा देखील आला नाही आणि त्यांच्या मनाला व्यथा झाली नाही. त्यानंतर रावणाने इंद्रसारथी मातलीला लक्ष्य करून वज्रासारखा आवाज करणारे बाण सोडले. ते महान वेगवान बाण युद्धस्थळी मातलीच्या शरीरावर कोसळले तरी त्याला थोडासाही मोह किंवा व्यथा झाली नाही. रावणाने मातलीवर केलेल्या आक्रमणाने श्रीरामचंद्रांना जसा क्रोध झाला तसा स्वतःवर केलेल्या आक्रमणाने देखील झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी बाणांचे जाळेच विणून आपल्या शत्रूला युद्धविमुख करून टाकले. वीर रघुनाथांनी शत्रूच्या रथावर 20, 30, 60, 100 आणि हजारो बाणांची वृष्टी केली. तेव्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणही क्रुद्ध झाला आणि गदा तसेच मुसळांच्या वर्षावाने रणभूमीवर श्रीरामांना त्रस्त करू लागला. अशा प्रकारे त्या दोघात
पुन्हा मोठे भयंकर आणि रोमांचकारी युद्ध सुरू झाले. गदा, मुसळे आणि परिघांच्या आवाजाने तसेच बाणांच्या पंखांनी घोंगावणाऱ्या वाऱ्याने 7 समुद्र क्षुब्ध झाले. त्या विक्षुब्ध समुद्रांच्या पाताळ तळातही निवास करणारे समस्त दानव आणि हजारो नाग व्यथित झाले. पर्वत, वने आणि काननांसह सारी पृथ्वी कंपायमान झाली. सूर्य निष्प्रभ झाला. वायूची गती कुंठित झाली. देव, गंधर्व, सिद्ध, महर्षी, किन्नर आणि मोठमोठे नाग सर्व सचिंत झाले. ते म्हणू लागले, गायीचं आणि ब्राह्मणाचं कल्याण असो. प्रवाह रूपानं सदैव वाहणाऱ्या या लोकांचं रक्षण होवो आणि श्री रघुनाथांना युद्धात राक्षसराज रावणावर विजय मिळो. अशा प्रकारे बोलणारे ऋषींसह असलेले ते देवगण श्रीरामांचे आणि रावणाचे अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी युद्ध पाहू लागले. गंधर्व आणि अप्सरांचे समुदाय ते अनुपम युद्ध पाहून म्हणू लागले, आकाश केवळ आकाशालाच तुल्य आहे. समुद्राची तुलना केवळ समुद्राशीच करता येण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे हे राम रावण युद्ध केवळ रामांच्या आणि रावणाच्या युद्धाशीच सदृश्य आहे. असे म्हणणारे हे सर्व लोक राम रावणांचे युद्ध पाहू लागले. त्यानंतर रघुकुलाची कीर्ती वाढविणाऱ्या महाबाहू श्री रामचंद्रांनी कुपित होऊन आपल्या धनुष्यावर एक विषधर सर्पासारखा बाण ठेविला आणि त्याद्वारे झगमगणाऱ्या कुंडलांनी युक्त रावणाचे एक सुंदर मस्तक कापले. त्याचे ते कापलेले शिर ज्यावेळी पृथ्वीवर पडले तेव्हा ते तिन्ही लोकातील प्राण्यांनी पाहिले. त्याच्या जागी रावणाचे तसेच दुसरे नवे शिर उत्पन्न झाले. वेगाने हात चालविणाऱ्या शीघ्रकारी श्रीरामांनी युद्धस्थळी आपल्या सहायकांनी रावणाचे ते दुसरे शिरही भेदले. ते कापले जाताच पुन्हा नवे शिर उत्पन्न झालेले दिसले, परंतु तेही श्रीरामांच्या वज्रतुल्य सहायकांनी छेदून टाकले. अशा प्रकारे एकसारखे तेज असलेली त्याची 100 मस्तके छिन्न विच्छिन्न होऊन पडली. तथापि त्याच्या मस्तकांचा अंत आणि जीवनाचा नाश होतो आहे असे दिसले नाही. आज आपण इथे थांबूया. उद्या आपण 14वा भाग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.